आयोजित बागाची वाडी चषक 2025 या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत। तर बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी हिरामन नाईक हा देखील खेळाडू चर्चेमध्ये होता। कल्लू या नावाने प्रसिद्ध आहे। नवीन पनवेलमध्ये तो खरं तर बऱ्याच स्पर्धांमध्ये सहभागी होतो आणि मगाशी चर्चा केली रायगड प्रीमियर लीगमध्ये मयूरच्या संघासाठी त्याचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं। तेव्हा प्रत्येक खरं तर रायगड जिल्ह्यातील क्रिकेटच्या चाहत्यांना देखील ओळख पटवून दिली या खेळाडूने। हिरामन नाईक कोण आहे त्याची देखील छाप राहिली। ॲज अ बॉलर म्हणून त्याची खूप मोठी भूमिका पाहायला मिळाली। पण तो समोर वन ऑफ द लीजन सर्वात अनुभवी खेळाडू उल्वे नोडमधला मनोज भगत स्ट्राईक एंडला कॅप्टनच्या भूमिकेमध्ये। तर एका बाजूला शुभम कोळी एक स्टायलिश खेळाडू कोंबडभुजे संघाचा नॉन स्ट्रायकिंग एंडला। लेट्स प्ले डाबाला सुरुवात पहिल्या षटकासाठी पॉवर प्ले मध्ये आलेत हिरामन नाईक। पहिला बॉल साइड ऑफ ॲक्शन गोलंदाजी वाईड बॉलचा इशारा पंचांकडून पाहायला मिळाला। अनिल भागणे त्या ठिकाणी अंपायरच्या भूमिकेमध्ये। स्क्वेअर लेग पंच आमच्या त्या ठिकाणी द्वारकानाथ चोरगे, तर एका बाजूला तिसरे पंच आमचे हरिभक्त परायण दीपक पाटील पाली। सध्या आमचे व्हायब्रेटर सँडी पालकर स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांना विनंती असेल या मंचावरती आपलंही स्वागत। वाईड बॉलचा इशारा पाहायला मला पहिला बॉल लेंथ बॉल टाकलाय, त्याच्यावरती बिगिटचा प्रयत्न होता परंतु बॉलच्या लाईनमध्येच नव्हते मनोज, थोडा कटर बॉल। रिप्ले आपण जर पाहिला या चेंडूचा चांगली ॲक्शन आहे हिरामन नाईकची, वेगावरती स्वार होतोय। बॉलचं डिरेक्शन लाईन वेग प्रचंड आहे, गती आणि मती या दोन्ही गोष्टींचा वापर त्याने मागच्या बॉलवरती केला होता। आतमध्ये आणला बॉल मागचा। नेक्स्ट बॉल खोलात टाकलाय, खोदून काढला अक्षरशः बॉलला। व्ही सेप मध्ये लॉंग ऑफ कडे खेळले, त्या ठिकाणी सिंगल घेत असताना हा खेळाडू एक धाव इथे मिळेल। एका रनने मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केलं मैदानामध्ये मनोज भगत या फलंदाजाने। धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 2। फर्स्ट इनिंग बॅटिंग आली आहे मंगेश स्फूर्ती कोंबडभुजे संघाच्या वाट्याला। तर एका बाजूला पोदी टीम टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय। आजच्या रात्रीमध्ये अनेक रेकॉर्ड्स पाहिले। शुभम कोळी इनफिल्डला क्लिअर करताना हा फटका मिडऑफच्या डोक्यावरून खेळले। स्वतः 38 सर्कलच्या आतमधला खेळाडू मागे सरकला आणि त्याने बॉलला थांबवलं। एक रन इथे मिळाली, यस एक रन त्या ठिकाणी मिळाली। आणि शुभम कोळीचा किस्सा सांगताना आम्हालाही आनंद वाटतो, कांचन पालकर देखील साक्षीदार होते, आम्ही देखील साक्षीदार होतो। लॉकडाऊनमध्ये आपण पाहिला या खेळाडूला आपल्या स्वप्नातील पहिली बाईक मिळाली आणि खरं तर हा खेळाडू त्या पारितोषिकाचा हकदार होता। टो क्रशिंग यॉर्कर प्लेड ऑन झाले, हरकीशी बॅटची कडा घेत बॉटम हँडला स्पर्श, बॉटम एज घेऊन मात्र बॉल विकेटमध्ये लागला, त्यामुळे प्लेड ऑन झाले मैदानामध्ये। मनोज भगत पहिला धक्का कोंबडभुजे संघाला। लॉकडाऊनचा पिरियड आणि त्या ठिकाणी 144 जमावबंदी कायदा लागू झाला आणि त्याच वेळेला मंचावरती समालोचक महाराष्ट्राचा बुलंद आवाज चंदू शेट्टे सर, मी स्वतः रॉकस्टार प्रवीण गायकर आणि आमचे स्कोरर कांचन पालकर। ट्रॉम्बे नाईटची स्पर्धा ती आजही आठवते आणि तेव्हा मात्र स्टेजच्या मागे खाडीमध्ये आम्हाला देखील जावं लागलं, इतका वेगळा सीन तिथे घडला होता। आणि नंतर आयोजकांनी डिसाईड केलं की इथून आता स्पर्धा थांबवायची, परंतु जो हकदार आहे त्यालाच बाईक द्यायची, ज्यामध्ये हकदार होता शुभम कोळी, त्यामुळे त्याच्या वाट्याला ती बाईक गेली आणि आपल्या मेहनतीच्या जोरावरती पहिली बाईक शुभम कोळीनं पटकावली। असा एक गुणवान खेळाडू आणि त्याच्या बरोबरीने आता बंधुराज करण कोळी मैदानाकडे स्ट्रायकिंग एंडला आलाय। पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह गॅपमध्ये बॉलला ढकललाय, कॉपी बुक स्टाईल आहे, एक्स्ट्रा कव्हरला मात्र बॉल निघाला अलॉंग विथ कार्पेट, सीमा पार चौकार।
या फटक्यावरती पाहायला मिळाल्या धावसंख्या थोडीशी वधारताना पण पाहिली तब्बल 7 कोंबडबळे संघाच्या माध्यमातून बॉल रिलीज करत असताना थोडासा व्यत्यय निर्माण झाला त्यामुळे पंचांनी इथे डेड बॉल घोषित केला मृत चेंडू बॉल डिलिव्हर्डच झालेला नाही आहे त्यामुळे डेड बॉल पंचांचा अगदी योग्य निर्णय त्या ठिकाणी पाहायला मिळाला परंतु यानंतरचा होणारा तिसरा सामना दोन्ही टीमला आपण पहिला ऑफिशियल कॉल या ठिकाणी देऊया आणखीन एक मोठी लढत असेल शिवशक्ती धाकटी जुई विपक्ष उसारली अजय डांगरकर जयेश डांगरकरांचा संघ दोन्ही कॅप्टन पुन्हा एकदा इनसाइड आउट एक्सा कव्हरला इनफील्डला क्लिअर करत असताना बॉल चालला 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमा पार चौकार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि इथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना एक खेळाडू बाद 11 अशी धावसंख्या धावफलकावरती आजचा दिवस देखील थोडासा आपल्यासाठी अतिशय काळा दिवस राहिला कारण काश्मीरमधील पहलगाम येथील आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यामध्ये जे खरं तर निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडले त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हरसाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तारीखेने येतोय आकाश या ठिकाणी मात्र बॉलिंग मार्कवर त्याला आणि समोर फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंडला स्वतः शुभम कोळी जो वैयक्तिक 1 बॉल 1 वरती खेळतो आणि एका बाजूला 400च्या स्ट्राईक रेटने करण कोळीने बॅटिंग केली आहे 2 बॉल 8 धाबा सलग 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले चला धाकटी जुई संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला उसारली संघाचा कॅप्टन आकाशचा पहिला बॉल रनअप कमी आहे पण तो बॉल रिलीज करण्याची वेगळी त्याची शैली राहिली रिदम चांगला आहे आकाशकडे कमी पावलांचा रनअप परंतु गती जास्त आहे हे वैशिष्ट्य आहे खरं तर खेळाडूचं बॉलिंग करत असताना नेक्स्ट डिलिव्हरी थोडासा पुढे टाकला बॉल लवकर पिक केला गॅपमध्ये फटका जिथे कोणताही खेळाडू नाहीये नो मॅन्स लँडच्या बाहेर मात्र बॉल चालला लॉंग ऑफला क्लिअर करत असताना हा षटकार चांगलं ट्रेंडिंग सॉन्ग तुम्ही ऐकलं डीजे सानिया यांच्या माध्यमातून वाघाची वाडी चषक 2025चा हा खरं तर तुम्ही लोगो पाहिला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या लोगोमध्ये पाहायला मिळाली आणि हा खरं तर उद्घाटनीय सोहळा बघा सरपंच उपसरपंच थेट छकड्यामध्ये बसून मंचाकडे मार्गस्थ होताना पाहायला मिळाले तर या दरम्यान आदरणीय तुळशीरामजी डांगरकर जयवंत पालकर अर्जुन भोपी साहेब प्रभाकरजी पालकर यांना विनंती असलेल्या या मंचावरती आपलं स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत नेक्स्ट बॉल वाईट बॉलचा इशारा अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी खर्च करतो आकाश धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिल्या तब्बल 18 फ्रेश मॅच होतील 4 फ्रेश 4 मॅचेस होतील आणि त्यानंतर सेकंड इनिंग कारण जर का पुढची सेकंड इनिंग खेळवली तर पुढचे संघ घरी जातील काही इतका वेळ झाला आहे त्यामुळे प्लीज आपण घाई करू नका धाकटा कांदा संघ थोडा आता तुम्ही देखील वाट पहा सब्र का फल मिठा होत आहे अगदी विरंगुळ्याचं हे ठिकाण आहे गाडेश्वर डॅम एरवी आपण विकेंड असो किंवा वीकडे असो खराब फिल्डिंग त्या ठिकाणी दबाव फिल्डरवरती नशिबाची साथ लेझी क्रिकेट आणि इथे मात्र नशिबाचा चौकार निश्चयाचा महामेरू बहुत जणांचे आधारू
अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिवार बाणाचा मुद्रा. बघा टॉस केला बॉलला, व्हेरिएशन काय चांगलं होतं या बॉलमध्ये. पुन्हा एकदा आपण जर का पाहिलं थोडासा बॅकअप द हँड आतमध्ये आणला बॉल. क्या बात आहे, जबरदस्त हा बॉल पाहायला मिळाला आकाशच्या माध्यमातून. परंतु फलंदाजाला जज करता आलं नाही शुभमला. बॉल कोणत्या अँगलने टर्न होईल. इथे देखील स्लॉटमध्ये आलाय, आतमध्ये आणला बॉल, त्याला पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार षटकार. ट्वेंटी 27 धावा, 10 फलकावरती. माफी असावी 28 धावा, एक वाईड बॉल देखील होता. त्यामुळे 28 धावा या 10 फलकावरती लागताना पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 11, या ओव्हरमध्ये 17 आल्या. आकाशच्या अगेन्स्ट व्हेरिएशन होतं, परंतु त्या व्हेरिएशनच्या अगेन्स्ट तितकेच चांगले आक्रमक स्ट्रोक्स पाहायला मिळाले शुभम आणि करण या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. खास करून शुभम 7 मध्ये 17 धावांचं योगदान. तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती पोदी संघाचा गोलंदाज झालाय आदित्य साळवे. एक काळ आपण पाहिला हर्षल भुजबळ हे नाव वलयांकित क्रिकेट ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं, ज्याला पाहून अनेक खेळाडूंनी क्रिकेटमध्ये दमदार योगदान दिलं. असा एक दमदार खेळाडू हर्षल भुजबळ, तो देखील पोदीच गावाला बिलॉंग करायचा. आज त्याच गावचा खेळाडू, त्याच गावचा संघ मैदानामध्ये खेळतोय. स्विंग अँड मिस, चांगला बॉल टाकला आदित्यने. पहिला बॉल डॉट टाकत असताना इथे निर्धाव बॉल पाहायला मिळाला. ग्रामीण क्रिकेटनंतर जे शहरामधील संघ होते त्यांचा क्रिकेट थोडासा थांबला. बऱ्याच अंशी आपण पाहिला. खरं तर इंटर कॉलनी क्रिकेट कमी झालं आणि त्यानंतर ग्रामीण क्रिकेट आज मात्र प्रत्येकाचा श्वास बनलाय. इथे देखील हलकीशी कडा घेतली, शॉट ऑन पूल करायचं होतं, मिस टायमिंग, एज अँड टेकन. खेळाडू बाद, मैदानाच्या बाहेर जावं लागेल करण कोळी या फलंदाजाला. म्हणजे संघाचा सिक्सर किंग नौजल मैदानाकडे चाललाय. आक्रमक फलंदाजी आता नौजलला करावी लागेल. एका बाजूला शुभम कोळी हा खेळाडू. ग्रामीण क्रिकेट बद्दल चर्चा सुरू होती. खरं तर ओल्वे नोडमध्ये देखील एअरपोर्टच्या कारणास्तव हे गाव देखील थोडंसं स्थलांतरित झालं. मायग्रेशनला देखील याही गावाला सामोरं जावं लागलं. परंतु असं असताना देखील ग्रामीणचं क्रिकेट किंबहुना गावाच्या परंपरा जपणारा खरं तर हे सर्व यंगस्टर, हे तरुण पिढी आपण पाहत आहे. मैदानामध्ये बॅटिंगसाठी मैदानामध्ये खेळणारा हा संघ. एका बाजूला पोदी, दोन टीममध्ये ही लढत. नौचल भोईर नॅट नंबर 4 मैदानाकडे आलेले आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. काय बॉलिंग ॲक्शन आहे बघा. लेदर क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी होते तशा पद्धतीची बॉलिंग ॲक्शन आणि टप्पा किती अतिशय चांगला आहे बघा. मागचा बॉल थोडा बाहेर काढला, इथे आतमध्ये आणला, इन कटर बॉल. पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळाला. हवेमध्ये तरंगत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बेसावला. विनय ठाकूर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये फुलटॉस टाकलाय. लोव फुलटॉस होता आणि इथे मात्र ऑन साईडला खेळत असताना लॉंगॉनच्या अगदी बाजूला वाडीस लॉंगॉनला बॉल फील्ड झालाय. 1 रन इथे मात्र मिळाली नौजलला, 1 रन मिळाली कोंबडभुजे संघाला. धावसंख्या धावफलकावरती आहे तब्बल 29. चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये केलंय.
आदित्य या गोलंदाजाने भन्नाट वेग, लाईन खराब होती, वाईड लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. बघा ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्रास आता शफल लाईन नाहीये, एकच लाईन आहे. त्यामुळे तुम्ही किती शफल झालात आणि जरी बॉल वाईड लाईनच्या बाहेर निघाला तरी तो बॉल वाईडच घोषित केला जाईल. कारण पूर्वीचं क्रिकेट आणि आताचं क्रिकेट बदललं, परंतु आपल्या रायगडमध्ये हे नियम वेगळे आहेत, शफल लाईन नाही आहेत. याही वेळेला हलकीशी आतली कडा घेतली, बॉल चालला, शॉट फाईन लेगला. नशीब चांगले होते, हा बॉल स्टम्प्सला हिट झालेला नाही आहे. जर का स्टम्प्सला हिट झाला असता तर कदाचित प्लेड ऑन शुभम झाला असता, परंतु 1 रन या ठिकाणी मिळाले. परंतु आदित्यचं कौतुक करावं तितकं कमी. अप्रतिम कमबॅक आदित्यने केलं या ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल आहे आणि आतापर्यंत 3 धावा खर्च करत करण कोळीचा 1 विकेट त्याने काढला आणि त्यानंतर मात्र हा शेवटचा बॉल. स्कूपचा प्रयत्न होता, सुफला शॉट खेळायचा होता, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे आणि या ओव्हरमध्ये मात्र ग्रेट कमबॅक आदित्यने करून दाखवलं. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना कोंबडभुजे संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 खेळाडू बाद 31. यानंतरचा होणारा सामना धाकटी जुईचा कॅप्टन आणि एका बाजूला उसारली संघाचा कॅप्टन. टॉससाठी रिपोर्टिंग करा. वाघाची वाडी चषक 2025 हिंदू धर्मरक्षक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत तुम्ही ऐकलंय. 4थ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आपण येताना पाहताय. या ओव्हरमध्ये हिरामन नाईक आणि समोर शुभम कोळी. धावसंख्या धावफलकाची 31. 12 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा ॲडजस्टेबल बॅकफुटला आले, थोडासा हाफ ट्रॅकर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, त्यामध्ये दिशा देण्याचं काम केलं. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल फील्ड झाला. 1 रन मात्र इथे मिळेल. बॅटिंग करत असताना मंगेश स्फूर्ती कोंबडभुजे या टीमला 1 धाव आली. धावसंख्येमध्ये थोडासा बदल होताना आपण पाहिला. तब्बल 32 धावा, 2 गडी बाद 32 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग आली आहे मैदानाच्या आतमध्ये कोंबडभुजे संघाच्या वाट्याला. बॅटिंग करताना मात्र चांगला स्टार्ट देखील मिळाला, परंतु त्यानंतर 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक आदित्यचं पाहिलं होतं आपण. बॅकफुटला आले, पुन्हा एकदा स्टिअर केला बॉलला, इनसाइड आउट पद्धतीने खेळले. हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरला होते त्या ठिकाणी फिल्डर त्यांच्या हातामध्ये बॉल विसावला. 1 सिंगल, त्याच्या व्यतिरिक्त काहीच मिळणार नाहीये. 1 रन या ठिकाणी मिळाली नवजल भोईर या खेळाडूला. आता आक्रमण करावं लागेल. अभी नाही तो कभी नाही. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावा येणं फार गरजेचं आहे आणि अजूनही मैदानामध्ये शुभम उभा आहे, त्यामुळे अपेक्षा असतील कोंबडभुजे संघाच्या स्क्वॉडला मोठ्या धावसंख्येची. फक्त लेग ग्लान्स केला. व्हॉट अ शॉट, अफलातून टायमिंग, पायात टाकलेला बॉल त्याच्यावरती आपण पाहिला. खरं तर स्टँड अँड डिलिव्हर्ड लेग ग्लान्सचा फटका षटकार. नो लुक शॉट पद्धतीचा फटका होता. अप्रतिम, क्या बात आहे. नो लुक शॉट सध्याच्या घडीचा इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. आधुनिक क्रिकेटमधलं हे खरंतर एक चांगलं टायमिंग दाखवणारा फटका शुभमच्या बॅटमधून. याही वेळेला कोला टाका बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ मध्ये खेळले. 1 रन घेऊन गेले दोन्ही खेळाडू. चला केवाळे आणि माथेरान संघाच्या कॅप्टन टॉससाठी या. केवाळे संघाचा कॅप्टन आणि माथेरान संघाचा कॅप्टन तुम्हाला टॉससाठी यावं लागेल. सूचना आम्हाला मिळाली आयोजकांच्या वतीने. वेलकम. केवाळे आणि एका बाजूला माथेरान संघाचे कॅप्टन या आपण टॉससाठी 40 धावा धाव फलकावरती. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर नवजल देखील आक्रमक झालाय. डाऊन द ग्राउंड खेळत असताना लॉंग षटकार, लॉंग बाउंड्री क्लिअर केली आहे. 6 धावा.
षटकार पाहायला मिळाला 46. मिस टायमिंग फटका मिड ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी पोहोचला. झेल खाली संधी होती, गमावली आहे. गणेशने मात्र हा झेल सोडलाय. सोपा कॅच, सोपा होता तो, मात्र झेल सुटला गेला. जीवनदान मिळाला नवजल भोईला, ज्याने एक षटकार ठोकलाय. 4 ओव्हरचा खेळ संपला. हिरामन नाईकने 2 स्पेट टाकले. सभा खर्च करत 1 विकेट त्याच्या नावावरती राहिला. बघा पुन्हा एकदा हा झेल. बॉल आता 2 स्कीड झाला. त्यानंतर जीवनदान मिळालं. मैदानामध्ये नवजलला 1 षटक बाकी आहे. 46 धाबा धाव फलकावरती. त्या अगोदर केवाळे संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला माथेरान संघाचा कॅप्टन. हा शेवटचा कॉल असेल. तुम्हाला टॉससाठी यावं लागेल. काही कारणास्तव आपण उसरली आणि ताकटीजू हा सामना पोस्टपोन करतोय. पुढे खेळणार आहोत आणि त्या अगोदर केवाळे विपक्ष माथेरान हा सामना केव्हा जाईल. तर चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं आणि या षटकामध्ये पोदी संघाचा गोलंदाज सुमित पाटील मैदानामध्ये आलाय. अंतिम षटकामध्ये सुमित पाटील या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय. सुमित पाटील शेवट षटक ऑन साइडला खेळले. 46 धाबा पहिल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. यावेळेला फिल्डिंग चांगली, थ्रो अतिशय वेगवान. 1 सिंगल या बॉलवरती मिळाली. सिंगलने मात्र एंड बदलला. शुभम कोळीने स्ट्राईक एंडला नवजल, ज्याला मात्र जीवनदान मिळालं मागच्या बॉलवरती. 47 अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहेत मंगेशपती कुंभोज संघाचे सर्व खेळाडू संघ. चला केवाय संघाचा कॅप्टन आणि एका बाजूला माथेरान. पुन्हा एकदा ओव्हर पिच, बॅक टू द बॉलर. परफेक्ट यॉर्कर. सन्मान दिला त्या बॉलला. कोणतीही रन नाहीये. टॉस केला जाईल पुढच्या लढतीचा. केवाळे आणि एका बाजूला माथेरान. जबाबदारी आहे प्रत्येक संघांना इन्व्हाइट करणं, त्यांना वेळेवरती इथे इन्व्हाइट करून मात्र अगदी सुरळीत. व्हाईट बॉलचा इशारा. शेड्यूलनुसार मात्र सामने खेळवणं आणि या स्पर्धेसाठी कांचन पालकर यांचं देखील खूप मोठं योगदान राहिलं. संघ गोळा करणं अशा परिस्थितीमध्ये जिथे क्रिकेटचा संपूर्ण हंगाम आता यंदाचा समाप्तीच्या उंबरठ्यावरती आला असताना इथे चांगल्या पद्धतीचं आयोजन, विविध संघांना पाचारण केलं या स्पर्धेमध्ये. स्विच करायचं बॉलला, यॉर्कर टाकलाय. रन आउटची संधी होती, परंतु इथे स्टम्पचा वेध घेतला असता तर कदाचित खेळाडू रनआउट झाला असा. परंतु इथे सिंगल पूर्ण केली दोन्ही खेळाडूने. 1 रन इथे मिळाली आणि 1 रनच्या मदतीने धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती लागली ती म्हणजे तब्बल 49 अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहेत. अजून 3 बॉल बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये 1-2 मोठे फटके आले तर जवळजवळ 60च्या आसपास पोहोचू शकतो मैदानाच्या आतमध्ये मंगेश स्मृती कुंभोज संघ. आणि जोपर्यंत शुभम मैदानामध्ये आहे तोपर्यंत या गोष्टी देखील साध्य होऊ शकतात कुंभोज संघासाठी. खोला टाकलाय, टो क्रशिंग यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, ॲक्युरेट यॉर्कर पाहायला मिळाला. इथे मात्र गोलंदाज सुमित पाटील सबसे कातिल, कमालीची गोलंदाजी. लास्ट 2 बॉल बाकी आहेत, शेवटचे 2 निर्णायक चेंडू. धावसंख्या धाव फलकावरती 2 खेळाडू बाद 49. पुन्हा एकदा त्याच लेंथ वरती हलक्या हाताने खेळले. फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलला, फेकी येईल त्यावर मात्र सेकंडला नकार दिलाय. माघार घेतले नवजलने. अरे कधी कधी एखादा चुकीचं पाऊल टाकण्यापेक्षा माघार घेतलेली बरी. 50 धावा कंप्लीट, 50 कंप्लीट. 50 धावा धाव फलकावरती लागल्या. न्यूमॅरिकल करता टार्गेट ज्याला म्हणता येईल. मैदानाच्या आतमध्ये सेट झाले 50 धावा. लास्ट बॉल या ओव्हर मधला टार्गेट सेट करणारा चेंडू आणि समोर ज्याला जीवनदान मिळालं तो नवजल भोईर स्ट्रायकिंग एंडला असेल. चला थोडी घाई करा प्लीज. शेवटचा निर्णायक चेंडू, टार्गेट सेट करणारा बॉल, रटम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, अनऑर्थोडॉक्स टाईप खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे रनआउटची संधी गमावली. बॉल जर का व्यवस्थित त्या ठिकाणी कलेक्ट केला असता तर कदाचित रनआउटच्या स्वरूपात एखादा विकेट मिळाला असता. 1 रन वाचवता आली असती.
1 रन त्या ठिकाणी 22च्या स्वरूपात मिळाली. यस, कोणत्याही प्रकारचा चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. 22च्या स्वरूपात मिळाली 1 रन आणि पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना धावा आल्या धाव फलकावरती तब्बल 51. येणारे 30 बॉल विजयासाठी मैदानामध्ये पोदी संघासमोर 52 धावांचं आव्हान उभं केलंय. त्या अगोदर आपण टॉसकडे जाणार आहोत. एका बाजूला असेल केवाय संघाचा कॅप्टन आणि माथेरान संघाचा कॅप्टन आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजामध्ये होईल बदल. आवाज असेल आकाश शिर्के यांचा. धन्यवाद. मॅच नंबर 5 ग्रुप मॅच आपण पाहतो बी पूल मधले हे सामने, ज्यामध्ये या 5व्या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय शुभम कोई नॉट आउट राहिला, ज्यानं 14 बॉलमध्ये 28 धावांची विस्फोटक ही 200च्या स्ट्राईक रेटनं त्यानं फलंदाजी केली होती. मनोज भगत जो बाद झाला होता, अगदी हिरामन नाईकच्या गोलंदाजीचा शिकार झाला. बोल्ड आपण पाहिलं की त्या खेळाडूला अगदी क्लीन चिटच्या स्वरूपात मैदान सोडावं लागलं होतं. त्यानंतर करण कोळी, त्यानं देखील 4 मध्ये 8 धावा दिल्या. विनायक नगर झेल टिपला आदित्यच्या गोलंदाजीमध्ये. आणि त्याच नंतर आपण पाहिलं नवजल भोईर, या खेळाडूवरती सर्वांचं लक्ष होतं, परंतु हा खेळाडू मात्र 100च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी करू शकला आणि 9 मध्ये 9 धावा त्यानं देत अशा सर्व खेळाडूंच्या धावा एकत्रित केल्या असता आपण पाहिलं की त्यांनी टोटल धावा जमा केल्यात 51 आणि 52 धावांचं टार्गेट आहे. बॉलिंग देखील खूप छान पाहायला मिळाली अपोजिट टीम पोदीकडनं, आणि पोदी टीम आज मैदानामध्ये आपण पाहतोय. इथून सेकंड हाफसाठी आता बॅटिंग करण्यासाठी सलामीला आकाश पॅट्रिक्स आणि जोडीला आपण पाहतोय सुयोग पाटील, हे 2 फलंदाज मैदानामध्ये. स्पर्धेची जशी अनाउन्समेंट झाली, पहिला मी म्हणेन एंट्रीचा स्लॉट कोणी बुक केला असेल तर बापदेव पोदी या संघाने केला, आणि आज अखेरकार त्यांचा तो मी म्हणेन इंतजार की घडी खतम हो चुकी. अर्थातच त्यांचा मी म्हणेन तो प्रवास संपला आणि अखेरकार मैदानामध्ये उतरले. सर्व संघांकडे आपण बाईट्स मागितल्या तर प्रत्येक संघ हेच सांगतोय की या सीझनचा हा आमचा शेवटचा सामना आम्हाला खेळायचा आहे, आणि शेवटचा सामना शेवट गोड करायच्या उद्देशानं सर्व संघ एकत्रित आज आलेले आहेत. 30 मध्ये 52चं टार्गेट कसा होणार आहे खेळल्याकडे आपण जरूर जाऊ. 52 टार्गेट जिंकण्यासाठी सलामीची जोडी ऑन स्ट्राईक बॅट्समन तयार, सुयोग पाटील नॉन स्ट्राईक आपण पाहतोय आकाश पॅट्रिक्स, 2 फलंदाज सलामीची जोडी म्हणून मैदानामध्ये सुसज्ज. ओपनिंग पेअर ॲज अ लीड बॅट्समन त्यांच्याकडे पाहिलं जाईल, तर समोर गोलंदाजीसाठी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये दिनेश उलवेकर पहिलं षटक, पंचांकडून ग्रीन सिग्नल, सामना सुरूचा पंचांचा इशारा. व्हेरी फर्स्ट बॉल समोर आहेत बॅट्समन सुयोग पाटील. 52 रनचेस मॅच सुरू होती. 1 2 3 and 4 लेट्स स्टार्ट बिगिन. ऑन साईडला खेळलेत, मिडॉनमध्ये फिल्डर नाही आहेत, त्यामुळे आता इथून आपण पाहतोय शॉट मिड विकेटचा फिल्डर येणार, बॉलला हलवारपणे उचलणार. पिकअप स्ट्रोक नव्हता, त्यामुळे इलिगेशन पाहिलं की आपण बॉलिंगमध्ये पाहायला मिळालं, बॅटिंगमध्ये ॲक्सेलरेशन थोडंसं कमी जाणवलं, त्यामुळे सिंगल आलेले आहे.
आणि सिंगल अकाउंट ओपन टीमचं सुयोग पाटील 1 मध्ये 1चं योगदान. आकाश पॅट्रिक्सला स्ट्रायकिंग एंडला आणलं जाईल. बापदेव पोदीचा हा एक महत्वाचा फलंदाज राहिला. बेटर हाफ आतापर्यंत केलेला एंड सगळ्यांना चांगला करायच्या उद्देशानं सर्वजण एकत्रित आलेले आहेत. टीम तयार. ओ द विकेट आज गोलंदाज दिनेश. ओ स्विंग अँड मिस मध्यम गतीनं बीट केला. एक्सपिरियन्सिव्ह खेळाडू दिनेश उलवेकर आणि एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर हे सांगत असताना एक वेगळ्या रणमंत्रानं गोलंदाजी तो करतो. छान गोलंदाजी. ॲज अ विकेट किपर आपण पाहतोय चांगली विकेट किपिंगची भूमिका देखील पाहायला मिळते. 2 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. त्या धावा रोखायच्या, त्या धावा थांबवायच्या त्या उद्देशानं पोपदी संघाच्या विरोधामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना माहिती आहे की या ओव्हरमध्ये जेवढा आपण कमी धावांचं षटक देऊ तो आपल्यासाठी तेवढाच बेनिफिशरी राहील. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. हाही बॉल फ्रंट लावून खेळायचा प्रयत्न तिकडे आकाश पॅट्रिक्सचा झाला. परंतु आपण पाहिलं की बॉलनं ज्या पद्धतीनं समोरून बाउन्स घेतला. एक्सपिरियन्स का महत्वाचा जरूर जाणवेल, कारण सुरुवातीचे 2 बॉल समोरून ज्या वेळेला बाउन्स घेत होते आता फलंदाजांना फ्रंट लावून खेळायचा प्रयत्न केला. थोडेसे पुढे आले होते तेवढा लगेचच टप्प्यावरती नियंत्रण ठेवत गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दिनेश उलवेकरची. ओ द विकेट. हाही बॉल आपण पाहतो तेवढा छान लॉंग ऑफला बॉल. फिल्डर आहे तिकडे विनोद भगत. त्याच कॅलिबरचा खेळाडू विनोद भगत ज्यानं कोंबडभुजे या संघाला नाविन्याची झलाळी प्राप्त करून दिली टेनिसच्या पटलावरती. ॲज अ बॅट्समन आपण पाहतो खासम तौर पर हा खेळाडू आपण पाहतो की जो फिनिशरची भूमिका आणि फिनिशिंग टच आपल्या संघासाठी देत असतो. आणि फिल्डिंगमध्ये आपण जर पाहिली त्याची फिल्डिंग तर मग सुहान अल्ला. ॲज अ बॉलर देखील खूप छान गोलंदाजी त्याची आपण अनेक मैदानांमध्ये एन्जॉय केले. थोडे फील्ड सेटअपमध्ये चेंजेस केले जातात. आता लॉंग ऑन थोडं आत घेतलं आणि लॉंग ऑनला बाहेर काढलं. त्यानंतर एक खेळाडू आपण पाहतोय शॉर्ट मिड विकेट आत आहे त्याला सरकवलं जातंय कव्हरच्या दिशेनं. आणि त्यानंतर एक खेळाडू आपण पाहतोय ज्यांनी अगदी मिड विकेटला तैनात केला. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेमध्ये आपण पाहतोय 4 बॉलचा खेळ झाला आहे त्यामध्ये 2 धावा खर्च झाल्यात. बॅटचा मधोमध चांगला फटका पिकअप फटका आपण पाहतोय लॉंग लेगच्या दिशेमध्ये. सुंदर फटका. टार्गेट होता फाईनचा आणि तसाच हा फटका आपण पाहतोय बॅट्समन सुयोग पाटीलचा. पॅडल स्वीप सक्सेसफुल. धावा येत आहेत मोठ्या फटक्याच्या अर्थातच चांगला फटका. चार बॉल्समध्ये आतापर्यंत धावा ज्या आहेत त्या धीम्या गतीने आल्या. त्यामुळं मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता. फॉलोथ्रीमध्ये स्वतः आले गोलंदाज आणि पहिलं षटक दिनेश उलवेकरनं संपुष्टात आणलंय. 6 धावांचं षटक राहिलं. विकेटची जरूर आपण पाहतो इथे गलतण झाली नाही. या सेफ आहेत मैदानामध्ये सलामीचे 2 फलंदाज परंतु इकॉनॉमिकल स्पेल देत दिनेश उलवेकरची आपण एक मॅजिकल गोलंदाजी पाहिली. 6 धावा 6 ला 0. हिरामन नाईक आदित्य सालवी हे फलंदाज देखील आज आपल्याला संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. ओम कोपकर इथे त्यांच्या जरूर खेळाची चांगली अपेक्षा करतोय आणि त्यांच्याकडून शुभेच्छा देखील आल्या टीमसाठी. 6 धावा धावफलकावरती बिनगड्याचा मोबदला आहे. लॉस ऑफ 0 विकेट. रिक्वायर्ड रेट जो आहे तो थोडासा आता इन्क्रीज होत चालला. 11.50चा तो आला आणि त्यानंतर आपण पाहतोय जी फलंदाजी आहे ती 6च्या सरासरीने चालल्या. याच सरासरीने गेले 36 पर्यंत पोहोचतील. मग बराच अंतर मी म्हणेन विजयाचा इथे जाईल. विनोद भगत 6 धावा फलकावरती आपण पाहतोय. सेकंड ओव्हरसाठी पिटूला आपण पाहतोय चॅलेंजिंग गोलंदाजी टाकण्यासाठी त्याला समोर आणलंय. फिल्डिंगमध्ये थोडे चेंजेस. आता एक खेळाडू अजून वधारीच बाहेर काढला जाईल. जिकडे एक आपण पाहतोय कव्हरमध्ये तर एक लॉंग ऑन मध्ये एक मिड विकेटला. लॉंग ऑनला आहे फिल्डर ऑन द राईट झोन खेळलेत. चांगला फटका बॅटच्या मधोमध. पॉवरफुल स्ट्रोक. आकाश पॅट्रिकच्या बॅट मधून लॉंग ऑन क्लिअर करणारा क्लिअर हिट षटकार.
काय फलंदाजी पा, अटॅकिंग मोड जो आहे तो ऑन आहे आणि त्या मोडला आता आपण पाहतो मैदानामध्ये खेळत असताना फलंदाज आकाश कदाचित हा फटका मारल्यानंतर थोडासा तो देखील आपण पाहिला की आगीकूच करत होता. त्यालाही माहिती होतं की हा बॉल जाईल की नाही जाईल असं त्यालाही शंकेची बात होती, ते कुचकुचली होती, परंतु फटका क्लिअर केला. त्यानंतरचा आत्मविश्वास पहा, या दुसऱ्या बॉलवरती देखील तेवढाच छान फटका, लेमन कटचा स्ट्रोक, 4 धावा आहेत, चौकार. सोळा धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. या चौकारानं आता धावसंख्या फलक थोडंसं आपण पाहतो उंचावलेलं. ऑफसाईडला खेळलंय आकाश पॅट्रिक, सिंगल खेळण्याचा प्रयत्न, समंजसपणाचा क्रिकेट, 1 धाव. धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न आहे, त्या उद्देशानं आपण पाहतोय सिंगलला त्यांनी टार्गेट केलं आणि त्यानंतर 1 धाव आली असता आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्यपणा टिकवून ठेवला मैदानामध्ये. आपल्या पायामध्ये नॅचरल गुणधर्म आहे, फ्लेक्झिबिलिटीचा पूर्णपणे वापर करतात पॉपिंग स्विचवरती आणि सिंगलला प्रसारण केलं असता आपण पाहतोय. धाव फलका 17 धावा. हाही फटका छान आहे, विरंगुला झालाय बॉलचा तिकडे, भिरकी तीही जमिनीला घरंगलत, सिंगल तोपर्यंत तिकडे कंप्लीट केली जाईल. सेकंड लेग मध्ये आपण पाहिला शॉर्ट लेग खेळाडू उपलब्ध, त्यानं बॅकअप दिलं चांगलं आणि त्यानंतर 1 धाव घेतली होती तिकडे. स्ट्राईक रोटेशन आपण आकाशकडे पाहिले, 6 मध्ये 12 वरती तो नाबाद खेळतोय. 200च्या स्ट्राईक रेटनं आतापर्यंत त्यानं फलंदाजी केलेली आहे आणि त्याच्याकडे सर्वांचं जरूर लक्ष आहे. ऑन स्ट्राईक विनोदचा बॉल पुन्हा एकदा खोलात टाकला, छान गोलंदाजी पहा तिकडे. जर्सी नंबर 13 थोडेसे फंबल झाले होते, अंतिम क्षणाला बॅकिंगची भूमिका देखील स्वतः त्यांनीच घेतली, बॉलला अडवलं गेलंय. फेक होणार तोपर्यंत धावा घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. राऊंड फिगर मध्ये 20 धावा धावफलकावरती आपल्याला बिनगड्याच्या मोबदल्यात फलंदाजी करणाऱ्या टीमच्या पाहायला मिळत आहेत. करंटली 10.91 या सरासरीने चालल्यात. सुरुवात 6च्या सरासरीने झाली होती पहिल्या ओव्हरची. पिटूला मी म्हणेन चांगल्या पद्धतीनं त्यांनी आता कॅपिटलाइज केलाय आणि मोठं केलंय. फॉलोथ्रीमध्ये स्वतः अडवलाय, चांगली गोलंदाजी. ओव्हर नंबर 2 समाप्त झाले. 2 षटकांचा खेळ इथे संपतो आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावरती बिनगड्याच्या मोबदल्यात बापदेव पोदी या संघाची फलंदाजी. सेशन 2 आपण पाहतोय या मॅचचा. ज्या सरासरीनं चालायचं ती सरासरी किमान मी म्हणेन 0.20ची सरासरी थोडेसे मागे पडलेत. काय हरकत नाही आहे, इथून अजूनही मी म्हणेन त्यांच्याकडे त्यासाठी कमबॅकिंग करण्यासाठी ओव्हर्स बाकी आहेत. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. 52 पर्यंत पोहोचायचं आहे. 20 झाल्यात, त्यामुळे अजूनही 32 धावा त्यांना 18 बॉलमध्ये इथे बनवायच्यात. या ओव्हरमध्ये जी हाणामारी झाली होती विनोद भगतवरती, त्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा आता त्यांच्यासाठी बेनिफिटेबल आणि बेनिफिशरी जरूर जडलेल्या आहेत, यात काहीच मात्र शंका नाही आहे. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात होती. बापदेव पोदी बॅटिंग करत असताना स्विंग अँड मिस, एज अँड टेकन, इज गॉन. फर्स्ट विकेट फॉलिंग डाऊन. पहिला धक्का टीम बापदेव पोदीला. हिरामन नाईक मैदानामध्ये आपण खेळताना पाहतो. जर्सी नंबर 72 आणि चांगला फलंदाज आहे टीमचा. छोट्या जणीचा प्रतिबंध खेळाडू, नियमितपणे आपल्या कॅलिबरला त्यानं उत्तेजित केला
आणि अशा मानक फटक्यांचा खेळाडू आपण पाहतोय, विकसित झालेला फलंदाज ज्यानं अगदी छोट्याशा वयामध्ये या संघामध्ये एंटर आपल्या नावाचं जरूर पृथक्करण केलं आणि तिथून आपण पाहिलं की या खेळाडूनं मागे वळून पाहिलंच नाहीये. ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न आहे, लाईन आणि लेंथ मध्ये आपण पाहतोय आता सुधारित गोलंदाजी पाहायला मिळते, हलकासा ऑफ कट आहे त्यामुळं बॅट्समन बेट होत आहेत या बॉलिंगला. आणि म्हणूनच दिनेश उलवेकर आपण पाहतो आपल्या स्पेलमधला दुसरा मी म्हणेन आता षटक टाकण्यासाठी तो आलाय. 2 स्पेल पूर्ण स्पेलमध्ये दुसरा षटक हाताळण्यासाठी त्याला संधी दिलेली आहे. अनेक पिक परफॉर्मर आपण पाहतो टीमचा लिजंड खेळाडू 40+ मास्टर. फटका खेळला ऑफ साईडला, फिल्डर तिकडे आहेत, बॉल अडवतील का प्रश्न, निघून गेला बॉल, 1 बाउन्स ओव्हर दी टॉप. कव्हर मधून बॉल जातोय कव्हर पॉइंटला, चौकार. क्या बात है, अप्रतिम संगीत आपण इथे ऐकलेलं आहे. रामाय रामनाथाय रामाधिमय सीतापतय नमः. महाराष्ट्राची संस्कृती आहे, या संस्कृतीमध्ये आपण पाहतो की महिलांनाही तसंच स्थान आहे. मग आपण यामध्ये देखील लास्ट एंडिंग पाहिली, सीतापतय नमः आणि सीतापती राम यांचा नमो, त्यांचा जय असो असा श्लोक सांगून जातोय. समोर आपण पाहतो मैदानामध्ये फलंदाज हल्ला कल्लोल उठवत आहेत. बॅट्समन हिरामन नाईक ऑन साईडला ऑन द राईट झोन खेळलेला स्ट्रोक आपण पाहिला, एक धमाकेदार फटका ऑफ लॉंग ऑफ मधून आणि षटकार आहे. 30 धावा धावफलकावरती, एक गड्याचा मोबदला आपण तिकडे पाहतो. खोलात टाकलेला बॉल, खोलात टाकलेला बॉल पंचांकडे, लाऊडली अपील, लाऊड शाउट आणि आपण पाहतो अंपायर्स फिंगर गोज ऑन अप, इट्स OUT आउट, LBW लेग बिफोर द विकेट, 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. हिरामन नाईकच्या खेळीचा अंत. गोलंदाज दिनेश उलवेकर, हलकासा छोटासा लाईनअप, त्यानंतर ॲक्युरेसी आपण पाहतोय, फॉलो 3, बॅट्समनची जी पूर्णपणे ट्रान्स आहे तिला रीड करतात आणि त्यानंतर बॉल रिलीज करतात. खोलात टाकला होता, परफेक्टली मिडल स्टंपला खेळाडू आपण पाहतोय सापडला. दिनेश उलवेकरची हीच खासियत राहिलेली आहे, त्याची फॉलो 3, त्याची रनवे, त्याची ग्रिपिंग आणि त्यानंतर त्याची रिलीजिंग ऑफ दी पॉवर बॉलची. या गोष्टी म्हटल्या तर मग पंचमहाभूताच्या 5 गोष्टी आहेत आणि अशा प्रकारची गोलंदाजी पाहणं मग त्या पंचपक्वानाचा स्वाद घेतल्यासारखी गोष्ट. इतकी सुंदर गोलंदाजी त्याने आतापर्यंत दिल्या. दुसरा स्पेल तो हाताळतोय, त्यामुळे आतापर्यंत 11 चेंडू त्यानं फेकलेत, 16 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वाचे गडी टिपलेले आहेत. आतापर्यंत आपण जर विचार केला 7.5 सरासरीनं धावा त्यानं 9.5 सरासरीनं धावा त्यानं आपल्या प्रत्येक षटकामागे सरासरी केल्यात, खर्च केल्यात असं म्हणाव्या लागतील. एक चेंडूचं येणं अजूनही बाकी आहे, त्यामुळे अजूनही आपण ती परफेक्टली सरासरी सांगू शकत नाही. ओ व्हॉट अ बॉल, सुपर गोलंदाजी, वेग होता बॉलमध्ये, वेगानं बीट केलं बॅट्समनला आणि बॅट्समन देखील आपण पाहतो बॉलची ती लेंथ, बॉलला मिळाला तो बाउन्स पाहता त्याला आश्चर्याचा कडू धक्काच बसला. ओव्हर नंबर 3 समाप्त झाली, 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर 10च्या सरासरीनं 30 धावा 2 गड्याचा मोबदला आहे. बापदेव पोदी सेकंड हाफला बॅटिंग रन चेस करतात. सपोर्टसाठी आपण पाहतोय, त्यानंतर आमचे सँडीबाई देखील आपण पाहतोय. ते आपलंही स्वागत, आमचे क्लासमेट, क्लासिक क्लासमेट. 8वी 9वी नंतर सँडी गायब झाला तो. आतापर्यंत मी तर म्हणेन तेव्हापासून आता पाहिला असावा.
एका बेंचवरती आम्ही बसायचो, एका पेनामध्ये दोघांनी पेपर लिहिले. 30 धावा धावफलकावरती 30 रन्स आपण पाहतोय. 2 गड्यांचा मोबदला आहे. मनोज भगत सेकंड लास्ट स्लोवर ओव्हर ऍक्शन बॉल रिलीज लाईन विस्कलीत अंपायर सिग्नल इट्स अ व्हाईट बॉल कॉल. एक्स्ट्राची रन अतिरिक्तच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. एक धावसंख्या वाढते. 31 धावा धावफलकावरती आहे. पाठलाग करायचा 52चा. अजूनही 21 धावांची गरज जिंकण्यासाठी. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बॅलन्स आहे. या ओव्हरमध्ये मी म्हणेन जे काय घडेल ते विजयासाठी भरपूर किफायतशीर असणार आहे दोन्ही संघांसाठी. ओ स्विंग अँड मिस, मॅजिकल गोलंदाजी, स्पिनर ऑन द अटॅक. टप्पा पडला, तिरप्या रेषेतलं वळण, बॅट्समनला बीट केलं आणि हा बॉल आपण पाहतो आता फलंदाज मात्र पूर्णपणे डॉमिनेट झाला. आकाश ऑन स्ट्राईक 9 मध्ये 14 धावा त्यानं दिलेल्या आहेत. आय थिंक भातांची स्पर्धा आणि भातांच्या एमएनएस ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं या संघानं अगदी पहिल्या क्रमांकाचा मान पटकावला होता. तो बापदेव पोधी हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश पॅट्रिक्स तिकडे आपण पाहिले. एलईडीचे मानकरी ठरले होते. बॅकफुटला जाऊन खेळलेत. चांगला फलंदाज. खेळाचा कॅलिबर मापणं एवढं सोपं नाहीये पा. हलकासा रोम बनवला आणि एंड मोमेंटला स्वतःला स्विच केलं. फटका स्टिच केलाय फाईनला आणि त्यानंतर आपण पाहतोय चौकार. काय फलंदाजी पा. आकाश जोपर्यंत मैदानामध्ये राहतो ना तोपर्यंत धावा बनण्याच्या संभावना ज्या आहेत त्या 70 to 80% त्यांच्या अगदी आपण पाहतोय समीक्षकांना राहतात. मग मोठी जुईची स्पर्धा असेल तिथे देखील आपण पाहिलं चॅम्पियन हा संघ ठरला होता. त्यामुळे या संघाचा इतिहास जो आहे यंदाच्या हंगामामधील तो देखील तेवढाच चांगला आहे. आणि समोरील संघ जर आपण पाहिला कोंबडभुजे संघाची व्यथा आम्ही एकदा ऐकली होती. ते नियमितपणे म्हणतात की आम्ही 2 राऊंड क्लिअर करतो, तिसऱ्या राऊंडला आम्हाला थोडंसं जड जातं. तिसऱ्या राऊंडमध्ये आम्हाला थोडंसं तिथे क्लिअर व्हायला त्रास झालेला आहे. यंदाच्या सीझनमध्ये ही आमची कहाणी राहिली आहे, परंतु आजची कहाणी का असेल याकडे सर्वांचं जरूर लक्ष. 10ला 17ची गरज आहे जिंकण्यासाठी. टोटल झालेत 35. 2 गड्यांचा मोबदला. नेक्स्ट बॉल. फटका खेळला हवेत. फिल्डर तिकडे कव्हर पॉइंटला आपण पाहतोय उपलब्ध. जर्सी नंबर 13. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी पा थोडीशी आपण पाहतोय वाईट झाली आहे. दूर राहिली विकेट किपर पासून. त्यामुळे तिकडे 2 धावा कंप्लीट करण्यासाठी पूर्ण वेळ त्यांच्याकडे आहे. धावा येतील 2 धावसंख्या वाढेल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय टोटल काढला आता सजवलं जाते 37 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. येणाऱ्या 9 बॉलमध्ये गरज आहे 15 धावांची. 9 चेंडू 15 धावा. काय घडेल काय बिघडेल, कोण जिंकेल कोण हारेल, कोण रचेल इतिहास आणि कोण ठरेल या फेरीमधून खास यासाठी चाललेला लठास. मग आपण पाहतोय पहिली फेरी, दुसरी फेरी, त्यानंतर दुसऱ्या फेरीनंतर आपण पाहतोय क्वालिफायर फेरी. यावेळचा बॉल फिल्डर आहेत मिड विकेटला. सापळं रचलं होतं. आकाश पॅट्रिक्स आपण पाहतोय इथून मात्र बाद होत आहेत आणि हा धक्का आहे. महत्वाचा फलंदाज बाद. एक व्यावसायिक गटामधील खेळाडू. टॉसचा कॉल आहे आणि हा टॉस जो आहे तो केवाळे संघाच्या बाजूने न लागता आपण पाहतोय आता माथेरान संघाच्या बाजूने लागलेला आहे. टीम माथेरान कॉंग्रॅच्युलेशन अँड बेस्ट ऑफ लक बॉथ टीम्स. दोन्ही टीम्सला खूप खूप शुभेच्छा आहेत. मॅचकडे आपण जाऊ. येणाऱ्या 8 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. ॲज अ लिडिंग आपण पाहतोय बॉलची भूमिका मनोज भगतनं साकारली. स्विंग केलंय बॉलला लेग स्लिपला डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न. फिल्डर चा थ्रो आपण पाहिला अॅक्युरेट, परंतु थोडासा वेग कदाचित या फेकीमध्ये कमी होता. तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा स्क्वेअर लेग रेफरीचा निर्णय. इट्स
नॉट आउट आहेत, सेफ आहेत खेळाडू. बॅटकडे ना प्रभाकर पालकर यांना विनंती आहे की आपण अविनाश वाघ यांच्याशी संपर्क करायचा आहे. एक लिजंड खेळाडू, अगदी आपण पाहिलं केव्हाला टेनिस क्रिकेटला ज्यांनी नाविन्याची झळाळी दिली. आज इनॅक्शन मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. थोडासा स्वल्पविराम घेतला होता ग्रामीण क्रिकेटला आणि आज त्यांना आपण इनॅक्शन मध्ये पाहू. अनुभवाचे बोल आहेत आणि आज युवांसाठी मी म्हणेन जरूर त्यांचं मनोगत. 7 मध्ये 14 पाहिजेत. हा इम्पॉर्टंट बॉल आहे. पाकफुटला जाऊन खेळलेत. फाईन तैनात आहे. 1 बाउन्स कलेक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. फेकी तेवढी छान. 1 रन आणि एका धावेनं या ओव्हर मध्ये आपण पाहिलंय की धावा थांबवण्यासाठी एक बेनिफिशरी गोलंदाजी टीम कोंबडभुजेसाठी आपण पाहतोय मनोज भगतनं आपल्या संघासाठी दिली आहे. क्या बात आहे. लीजेंड का लीजेंड आहे ते सांगत असताना ते म्हणतात ना, अनुभव एक ऐसी कंगी है जो सर के बाल झडने पर हमें मिलती है. आणि या खेळाडूने सिद्ध केलं आज मैदानामध्ये. सिद्धता अजूनही बाकी आहे कारण 6 बॉलची कहाणी येणं बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये 13ची करत असणार. 39 झालेत. 39ला 3 गडी गमावलेत टीम बापदेव पोदीनं. मॅचकडे आपण चलतोय. 6 मध्ये 13ची गरज. 6 चेंडू 13 धावा. ओ द विकेट. बॉलर तयार आहे. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती राजचे राज चाललंय. राज के राज की कहाणी आज सुबह या रात्रीमध्ये आपण पाहतोय. आता तो तारे दाखवतोय. टप्पा पडल्यानंतर इलिगेशन पाहायला मिळतंय. लाईट ऑफ करा ती. 5 मध्ये 13 पाहिजेत. फ्रंट लाईन खेळलेत. कव्हरला बॉल आपण पाहतोय पॉइंट मधून तैनात झाला. फिल्डर आहेत पॉइंट मध्ये आपण पाहतोय. फिल्डर तिकडे तैनात. 1 रन कंप्लीट. तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न आहे. समोरून आपण जर विचार केला तर या बॉलवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील 2 धावा आल्यात. राजबस्ताव वरती आपण पाहतो जबाबदारी दिली आहे. येणाऱ्या 4 बॉल मध्ये 11ची गरज. 4 बॉल आणि 11 धावांची गरज. बॅकफुटला जाऊन खेळलेत. जागा बनवली. फिल्डर आहेत. हातामध्ये बॉल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते बा. फाईन लॉंग मध्ये तो खेळाडू ज्या पद्धतीनं रनिंग बिटवीन द विकेट आखतो आणि बॉलला त्यानं आतापर्यंत मिळेल 4था चेंडू त्यानं स्टॉप केलेला आणि परफेक्टली आपण पाहतो पहिल्या टप्प्यामध्ये बॉलचं कलेक्शन करतो. फिल्डिंग मध्ये परफेक्ट आपण पाहतो. हा पॅकेजिंग स्लॉट मधला खेळाडू टीमसाठी आणि चांगली भूमिका त्याची देखील. एरवी आपण पाहतो ज्यावेळेला समोर खेळणारे खेळाडू असतील मग फाईन मध्ये एखादा वेग खेळाडू फिल्डिंगसाठी ठेवला जातो. परंतु या मॅच मध्ये आणि मोठ्या पडद्यावरती आपण पाहतो ज्यावेळेला संघ खेळतात त्यावेळेला सर्वाधिक महत्वाची भूमिका त्या खेळाडूची राहते. गणेश पारवे आपण पाहतोय. वाढदिवस समारंभ सोहळा थोडा जल्लोषाने साजरा झाला. त्यानंतर आज मैदानामध्ये आपण पाहतोय फलंदाजी करताना त्यांना आपण पाहू. हवेमध्ये बॉल आहे. चान्स आपण पाहतोय तिकडे बनते. हातामधून झेल निसटला गेला त्यामुळे अजून कहाणी बाकी आहे. येणाऱ्या 2 बॉल मध्ये 9 धावांची गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे पा. हा तोच पोदी संघ आहे ज्यानं भातांची नाईट स्पर्धा जिथे चॅम्पियन ते झाले होते. तोच पोदी संघ आहे जिथे आपण पाहिलं की जुईची स्पर्धा तिथे देखील ते चॅम्पियन झाले होते. त्यामुळे 2 नाईटचा चॅम्पियन किताब त्यांच्याकडे. अनुभव भरपूर आहे आणि चांगला कॅलिबर त्यांच्या फलंदाजाने केला. पण आता इथे मोठ्या फटक्याची नितांत आवश्यकता. हा बॉल जो आहे तो भविष्याचा बॉल आहे. इथून तुमच्या संघाचा मी म्हणेन भविष्य सांगितलं जाईल. फटका खेळलाय. लॉंग ऑन क्लिअर करेल का बॉल. फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग विनोद भगतची आपल्याला पाहायला मिळते पा. का मी चर्चा केली होती त्यांच्या फिल्डिंगची त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानामध्ये. 3ऱ्या धावेसाठी आपण पाहतो इथे फलंदाज
दुसऱ्या धावेसाठी असा बाद झाला फलंदाज, परंतु तिकडे पंच जाण्याचा, तिकडे बाउंड्री लाईन चेक करायची त्यांना आय थिंक, कारण हा जो काही निर्णय आहे तो इम्पॅक्टेबल असणार आहे. 2 मध्ये 9 असताना फटका खेळला, 1 धाव तरी कंप्लीट झाल्या. पुढचा रिझल्ट काय असेल याकडे लक्ष सर्वांचं जरूर आहे. त्या रिझल्ट कडे सर्वांचं लक्ष. हाय जंप, ओ सुपर फिल्डिंग, क्या बात है. हिट इज अनस्टॉपेबल अँड द फिनॉमिनॉन विनोद भगत. हा बाजी प्रभू आहे टीमचा, कारण जेव्हा जेव्हा आपण पाहतो गोलंदाजी हा खेळाडू करत असतो तेव्हा देखील 10 आउट ऑफ 10 प्रयत्न तसे राहतात, आणि त्यानंतर फिल्डिंग मध्ये देखील आपण पाहतो तशाच प्रकारचे प्रयत्न, संपूर्ण समर्पण. हा षटकार झाला असता तर शेवटच्या क्षणापर्यंत सामनाचं आपण रंगताना पाहिलं असता. 1 मध्ये 8 पाहिजेत, एखाद्या नो बॉलची अपेक्षा असेल. आमचे राहुल भाई आलेत, आपलं स्वागत आहे राहुल. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता, पहा काय फिल्डिंग होती. म्हणूनच हा खेळाडू जो आहे तो इम्पॅक्टेबल प्लेअर आहे टीमचा. ओ द विकेट, लास्ट बॉल, आणि आज की रात की कहाणी कुंभड भुजे यांच्या विजयाची राहिली आहे. या मॅच मधून त्यांनी आपण पाहतोय 52 धावा डिफेंड केल्यात. 51 बनवले तर पहिल्या हाफ मध्ये थोडी फलंदाजी लेझी झाली होती, परंतु सेकंड राऊंड मध्ये आपण पाहिलं, त्यानंतर सेकंड हाफला आपण पाहिलं, आणि सेकंड हाफ मध्ये तीच जी लेझी कहाणी होती तिला